बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज क्रांती चौकामध्ये धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता। आज संभाजीनगर येथील क्रांती चौकात बांगलादेशात हिंदू समाजावर सातत्याने होत असलेल्या अन्याय, अत्याचार आणि दडपशाही विरोधात तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले। भारतीय ध्वज तिरंग्याचा अपमान करणाऱ्या धर्मद्वेषी बांगलादेशींना प्रत्युत्तर देत हिंदू समाजाचा सन्मान टिकावा यासाठी उपरोधित बांगलादेशचा ध्वज जाळून आणि रस्त्यावर तुडवून निषेध व्यक्त केला। या प्रसंगी समस्त हिंदू बांधव आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बांगलादेश मधलं अनेक हिंदू आज असुरक्षित आहे। असं असताना मागच्या काळामध्ये जो सीआयए कायदा आला होता हा कोणासाठी होता? जे बांगलादेशी असेल, पाकिस्तानी असेल, अफगाणचे असेल, इथले हिंदू होते यांच्या सुरक्षिततेसाठी होता। आणि असं असताना आज केंद्र सरकार याच्यावर मुख गिळून गप्प आहे। आज इस्कॉनच्या अनेक लोकांवर हल्ले होत आहेत। चांगले, इस्कॉन ही संघटना काही दहशतवादी नाही, ही मानवतावादी आहे। जगामध्ये हिचं काम चालू आहे मोठ्या प्रमाणावर। असं असताना केंद्र सरकारने मागच्या 2-3 महिन्याच्या काळात कोणतीही भूमिका बांगलादेशच्या घटनेविषयी व्यक्त केलेली नाही। बांगलादेशशी आपला मोठा व्यापार चालू आहे। बांगलादेशचा सगळ्यात जास्त आयात या हिंदुस्थानात होते। बांगलादेशचे क्रिकेट खेळाडू या ठिकाणी क्रिकेट खेळायला येतात। मला वाटतं केंद्र सरकारने बांगलादेशवर आर्थिक बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली पाहिजे। क्रिकेट सुद्धा कोणताही खेळायचे बांगलादेशी खेळाडू इथं आले नाही पाहिजे। आणि मला असं वाटतं ताबडतोब जर पावलं नाही उचलले तर बांगलादेशी जो व्यापार आहे त्या व्यापारावर जो माल या हिंदुस्थानात येतो त्याच्यावर बहिष्काराची भूमिका घेतली जावी, अशा प्रकारची भूमिका शिवसेना ठेवेल। या बांगलादेशमध्ये तिरंगा झेंडा खाली तुडवला जातोय, तिरंगा झेंड्यावर लोक चालतात। इतका अपमान देशाचा या तिरंगा राष्ट्रध्वजाचा केला जात असताना भारताचं सरकार, केंद्र सरकार, मोदी सरकार कोणती भूमिका घेत नाही। म्हणून शिवसेनेनं या हिंदुस्थानात पहिल्यांदा आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे।